जय सद्गुरू. नमस्कार मंडळी, तुमच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. तर आज आपण पाहणार आहोत हॉटेलपेक्षाही क्रंची, कुरकुरीत, क्रिस्पी अशी साबुदाण्याचे वडे अगदी सोप्या पद्धतीने कसे बनवाल. तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला साहित्य लागणार आहे हे भिजलेले साबुदाणे. हे कसे भिजत घालायचे ते मी रात्री भिजत टाकलेले. तर रात्री इतका पाण्यात आपण भिजत टाकलेले आणि सकाळ सकाळी मला हे बनवायचे होते म्हणून मी रात्री भिजत टाकलेले. साबुदाण्यापेक्षा थोडंसं वरती पाणी घेऊन भिजत टाकले. ते अतिशय व्यवस्थित सुटसुटीत साबुदाणे माझे भिजलेले आहेत. आणि तुम्ही जर इमर्जन्सी म्हणून विसरला तर घरी गरम पाण्यात भिजत टाकले सकाळी, त्याच पद्धतीने सेम क्वांटिटीत पाणी घेऊन, तर तरी व्यवस्थित भिजले जातात. 2 तासामध्ये व्यवस्थित फुलले जातात. आणि पण रात्री टाकले तर उत्तमच असते. मग खिचडी सुटसुटीत होते तुमचे किंवा वडे एकदम क्रिस्पी होतात. आणि दुसरी गोष्ट आपण घेतलेले हे बटाटे उकडलेले, ह्या मिरच्या, हा शेंगदाण्याचं कूट, हे जिरं आणि सेंधव मीठ. उपवासासाठी करणार आहे म्हणून मी सेंधव मीठ यूज करते. आम्ही मोस्ट ऑफ सेंधव मीठच यूज करतात. हे शरीरासाठी खूपच छान असते, म्हणजे बीपीसाठी सगळ्याच गोष्टींसाठी सेंधव नमक आपल्या साध्या मिठापेक्षा उत्तमच असते, म्हणून आम्ही हेच यूज करतो मोस्ट ऑफ. तर सर्वात प्रथम मी करणार आहे साबुदाण्यामध्ये मीठ ॲड करणार आहे चवीनुसार. ते तुम्हाला व्यवस्थित आधी मीठ मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाण्यात मीठ ॲड केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये हे बटाटे कुस्करायचे आहेत. हे कुस्करलेले सारण आपल्याला ह्याच्यामध्ये आता हे सगळं मिक्स करायचं आहे सारण. तर ह्यामध्ये मी थोडासा खाण्याचा सोडा टाकलेला आहे, थोडासाच टाकायचा, 1 पिंचभर. आणि आपल्याला आता हे सामान्य त्याच्यामध्ये मिरचीही मिक्स करायचे आहेत. आता माझं हे सारण व्यवस्थित मी मिक्स केलेलं आहे. आता साबुदाणे बनवताना मी त्याच्यामध्ये जिरं आणि वरून शेंगदाण्याचा कूट जो आहे तो ॲड करत जाणार आहे. आणि मग ॲड केल्यानंतर आपल्याला हव्या त्या शेपमध्ये साबुदाण्याचे वडे बनवायचे आहेत. मी अशा प्रकारे साबुदाण्याचे वडे तयार केलेले आहेत या आकारात. आता आपण ते गरम तेलात सोडायचे आहेत. हे आपलं तेल गरम ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं का बघायचं आपल्याला झालेलं आहे. त्यात आता सोडणार आहे मी साबुदाण्याचे वडे. अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आणि पटापट उलटायचे पण आहेत. हे पटापट शिजले जातात. हा छोटासा वडा जो आहे तो आम्ही अग्निदेवासाठी काढतो आहोत. आपले साबुदाण्याचे वडे हे काढून झालेले आहेत. अशा प्रकारे क्रिस्पी, क्रंची, कुरकुरीत साबुदाण्याचे वडे रेडी होतात. आणि हा आम्ही अग्निदेवासाठी काढून ठेवतो कधी पण काही खास बनवल्यानंतर. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी हॉटेलपेक्षाही स्वीट, कुरकुरीत, क्रिस्पी, अतिशय टेस्टी असे साबुदाण्याचे वडे घरच्या घरी बनवू शकतात. आणि तुम्ही नक्की बनवा अशा प्रकारे साबुदाण्याचे वडे. आणि आमची रेसिपी कशी लागली आम्हाला कमेंट करून सांगा. आमचा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुमचा दिवस, सर्वांचा दिवस शुभ जाओ. हॅव अ नाईस डे. जय सद्गुरू. ही माझी स्वरा आहे. हिला अतिशय रावत नव्हतं साबुदाण्याचे वडे खाल्ल्याशिवाय, तर ती मध्ये हात घालून बघत होती. स्वरा, टेस्ट करून सांग मला कसा लागला साबुदाण्याचा वडा. एकदम मस्त. तुम्ही पण ट्राय तुम्ही सांग. तुम्ही पण ट्राय करायला.